नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी शुभम चिंचोळकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी। तर मुलांनो, आज आपण इयत्ता 5व्या वर्गाचं एक छोटीशी स्टोरी आहे, द गोल्डन फिदर। ही स्टोरी आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर चला सर्वजण लक्ष द्या। सर्वांना दिसत आहे बघा, चला कमेंट करा, सर्वांना दिसत आहे? हा, चला लक्ष द्या। आता बघा, ते तुम्हाला काय काय दिसत आहे? ही राणी आहे, ठीक आहे, राणी आहे, दिसत आहे? हा एक छोटासा पीस आहे सोनेरी कलरचा। हा एक लहानसा माणूस दिसत आहे, ते एक आजी दिसत आहे, हा राजा दिसत आहे, आणि इथं राणीने एका लहान मुलाला म्हणजे तिच्या मुलाला धरलं। ठीक आहे, तर चला आपण ही स्टोरी आता सुरुवातीपासून बघूया। ठीक आहे, द गोल्डन फिदर म्हणजे काय? गोल्डन म्हणजे काय मुलांनो? सोनेरी, आणि फिदर म्हणजे पक्ष्याचं पीस। ठीक आहे, गोल्डन म्हणजे काय? सोनेरी, आणि फिदर म्हणजे पक्ष्याचे पीस किंवा पंख। ठीक आहे, समजत आहे? गोल्डन फिदर म्हणजे काय होईल? पक्ष्याचे पीस। काय होईल? द गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस, ठीक आहे, किंवा पंख म्हणू आपण। ठीक आहे, चला आता बघा, द गोल्डन फिदर म्हणजे काय? तर सोनेरी पंख किंवा पीस म्हणून। ठीक आहे, गोल्डन म्हणजे सोनेरी, लिहून ठेवा। ठीक आहे, आता बघा, इकडे लक्ष द्या सर्वजण। बघा, द गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस किंवा आपण त्याला म्हणू पंख। ठीक आहे, आता बघा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। म्हणजे काय होईल? क्वीन म्हणजे काय होते मुलांनो? सर्वांना माहित आहे, क्वीन म्हणजे राणी, आणि वॉक म्हणजे चालणे, गार्डन म्हणजे काय? तर बगीचा। आता बघा, वन डे म्हणजे एके दिवशी। आता बघा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। एके दिवशी राणी तिच्या बगीच्यामध्ये चालत होती। काय करत होती? चालत होती। वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। एके दिवशी राणी तिच्या बगीच्यामध्ये चालत होती। ठीक आहे, व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर। आता फाउंड म्हणजे काय होते? सापडणे। काय होते? फाउंड म्हणजे सापडणे। कशाचा विटू आहे? हा फाइंडचा। ठीक आहे, आता बघा, बिग म्हणजे काय? मोठा। बिग म्हणजे मोठा, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, गोल्डन म्हणजे सोनेरी, आणि फिदर म्हणजे पंख किंवा पीस। आता बघा, व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, तेव्हा तिला काय सापडलं? मोठा सुंदर सोनेरी पंख सापडला। काय सापडलं? तेव्हा तिला मोठा सुंदर सोनेरी पंख किंवा पीस सापडलं। ठीक आहे, आता बघा, या पूर्ण कळव्याचा अर्थ। वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। एके दिवशी राणी तिच्या बगीच्यात काय करत होती? चालत होती। काय करत होती? चालत होती। सी बघा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। एके दिवशी राणी तिच्या बगीच्यात चालत होती। व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, आणि तिला तिथं काय सापडलं? एक मोठा सुंदर सोनेरी पंख सापडलं किंवा पीस सापडलं। ठीक आहे, तेव्हा तिला काय सापडलं? मोठा सुंदर सोनेरी पंख सापडला किंवा पीस सापडला। आता बघा, नंतर हा बघा, देन शी मेट अ लिटल मॅन। हा लहान माणूस आहे, दिसत आहे? हा बघा, देन शी मेट अ लिटल मॅन। मेट म्हणजे काय? भेटणे। मेट म्हणजे भेटणे, लिहून ठेव। चला मी सांगते ते शब्द। मेट म्हणजे भेटणे, आणि लिटल मॅन म्हणजे काय? लहान माणूस। ठीक आहे, लिटल मॅन म्हणजे काय? लहान माणूस, आणि मेट म्हणजे भेटणे। आता बघा, देन शी मेट अ लिटल मॅन, नंतर ती काय? लहान माणसाला भेटली। ही सेड म्हणजे काय? म्हणणे।
ही सेड, तो म्हणाला. इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. इफ म्हणजे जर, गिव्ह म्हणजे देणे. ठीक आहे. आता बघा, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख किंवा तो पीस देशील तर, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. काय म्हणते? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख देशील किंवा पीस देशील, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. आता बघा, गिव्ह म्हणजे काय होते? देणे. 3 म्हणजे 3 आणि बिग म्हणजे मोठा आणि डायमंड्स म्हणजे हिरे किंवा हिरा म्हणून. ठीक आहे. आता बघा, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख देशील तर, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. म्हणजे मी काय देणार तुला? मोठे 3 काय देणार? हिरे देणार. तसा कोण म्हणत आहे? हा लहान माणूस म्हणत आहे. कोणाला म्हणत आहे? क्वीनला म्हणत आहे. ठीक आहे. लक्ष द्या. समजत आहे सर्वांना? समजत असेल तर तुम्ही लाईक करा. चला बघा इकडे, लक्ष द्या. राणी काय म्हणाली? सॉरी. सॉरी सेड द क्वीन. राणी काय म्हणाली? माफ करा. अशी कोण म्हणाले? राणी म्हणाली. आता बघा, याचं सुरुवातीपासून या कडव्याचा अर्थ बघा. हा, लक्ष देता. देन सी मेट अ लिटल मॅन. नंतर काय? राणी एका लहान माणसाला भेटली. ही सेड, तो म्हणाला. कोण म्हणाला? तो लहान माणूस म्हणाला. हा लहान माणूस म्हणाला. कोणाला म्हणाला? राणीला म्हणाला. काय म्हणाला? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला पंख देशील तर, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. तर मी काय देणार म्हणते? 3 मोठे हिरे देणार म्हणते. कोण म्हणत आहे? हा लहान माणूस म्हणत आहे. याच्यावर उत्तर काय देते राणी? सॉरी सेड द क्वीन. माफ करा असे कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता बघा तिसरं. देन सी मेट अन ओल्ड वुमन. नंतर ती एका म्हाताऱ्या स्त्रीला मिळाली. ओल्ड वुमन म्हणजे काय? म्हातारी स्त्री. ओल्ड वुमन म्हणजे म्हातारी स्त्री. देन म्हणजे नंतर. आता बघा, मेट म्हणजे भेटणे. ठीक आहे. तुम्ही मी जे काही शब्द सांगतो ते तुम्ही लिहत चला नोटबुक मध्ये. ठीक आहे. आता बघा, देन सी मेट अन ओल्ड वुमन. नंतर ती एका म्हाताऱ्या स्त्रीला भेटली. ठीक आहे. द ओल्ड वुमन सेड. ती म्हातारी स्त्री काय म्हणाली? बघा, द ओल्ड वुमन सेड. ती म्हातारी स्त्री काय म्हणाली? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू तो मला पंख देशील तर. गिव्ह म्हणजे देणे. ठीक आहे. फिदर म्हणजे पंख. आता बघा, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख देशील तर, आय विल गिव्ह यू नेकलेस ऑफ 21 पेअर्स. काय म्हणते? नेकलेस म्हणजे काय? तर गळ्यात घालण्याचा हार. आणि 21 पेअर्स म्हणजे काय? मोती. ठीक आहे. तर काय म्हणते आजी? काय म्हणते आजी? म्हणतो आपला काय म्हणते? एक म्हातारी स्त्री काय म्हणते? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला पंख देशील तर, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पेअर्स. म्हणजे काय म्हणते? जर तू मला पंख देशील तर मी गळ्यात घालायचा 21 मोत्यांचा काय देणार होते? हार देणार होते. कोण म्हणत आहे अशी? राणी. आपला कोण म्हणत आहे? ओल्ड वुमन म्हणत आहे. ठीक आहे. सॉरी सेड द क्वीन. माफ करा कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता बघा सुरुवातीपासून या इथं बघा. देन सी मेट अन ओल्ड वुमन. नंतर ती एका म्हाताऱ्या स्त्रीला भेटली. द ओल्ड वुमन सेड. म्हातारी स्त्री काय म्हणाली? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख देशील तर, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पेअर्स. जर तू मला पंख देशील तर मी काय देणार म्हणते? 21 मोत्यांचं तुला काय देणार म्हणते? गळ्यात घालण्याचं हार देणार म्हणते. सॉरी सेड द क्वीन. माफ करा अशी कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता नंतर बघा. आता नंतर ती देन सी मेड द किंग. किंग म्हणजे काय होते मुलांनो? राजा. कोण होते? राजा. आणि मेट म्हणजे भेटणे. तर आता बघा, देन म्हणजे नंतर. आता बघा, देन सी मेट द किंग. नंतर ती राजाला भेटली. द किंग सेड. राजा काय म्हणाला? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला तो पंख देशील तर,
आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. 99 म्हणजे किती होते मुलांनो? 99. किती होते? 99. आणि गोल्ड कॉइन्स म्हणजे काय? तर सोनेरी सिक्के. गोल्ड कॉइन्स म्हणजे काय? सोनेरी सिक्के. मी जे जे शब्द सांगतो ते लिहत चला मुलांनो. गोल्ड कॉइन्स म्हणजे सोनेरी सिक्के. ठीक आहे, मी नंतर लिहूनच दिलं, तरी पण तुम्ही जे जे काही मी सांगतो शब्द ते तुम्ही लिहत चला. ठीक आहे. आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. जर तू मला तो पंख देशील किंवा तो पीस देशील तर राजा काय म्हणाला? मी 99 सोन्याचे सिक्के देणार म्हणते. कोणाला म्हणाला राजा? राणीला म्हणाला. ठीक आहे. सॉरी सेड द क्वीन. माफ करा अशी कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता बघा सुरुवातीपासून. हा, देन सी मेड द किंग. नंतर ती कोणाला भेटली? राजाला भेटली. द किंग सेड. राजा काय म्हणाला? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तुम्हाला तो पीस देशील तर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. तर मी 99 सोन्याचे काय देणार होते? सिक्के देणार होते. ठीक आहे. सॉरी सेड द क्वीन. माफ करा कोण म्हणाले? राणी म्हणाले. आता बघा नंतर नंतर ती कोणाला भेटली आता? हा, आता बघा देन सी मेड द लिटल प्रिन्स. प्रिन्स म्हणजे राजकुमार. प्रिन्स म्हणजे काय होते मुलांना? राजकुमार. बघा आता देन सी मेड द लिटल प्रिन्स. मेट म्हणजे भेटणे, लिटल म्हणजे लहान आणि प्रिन्स म्हणजे राजकुमार. आता बघा देन सी मेड द लिटल प्रिन्स. नंतर ती लहान राजकुमाराला भेटली. बघा ही सेड. तो म्हणाला ओ मम्मा. काय म्हणाला? ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. काय? बघा ब्राईट म्हणजे काय? तेजस्वी किंवा चमकदार. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि फिदर म्हणजे पीस किंवा पंख. ठीक आहे. आता बघा ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. काय सुंदर चमकदार पीस आहे. कोण म्हणाला? राजकुमार म्हणाला. टेक इट माय डिअर. टेक इट म्हणजे घे. ठीक आहे. माय डिअर म्हणजे काय? प्रिय किंवा आवडता. ठीक आहे. टेक इट माय डिअर. टेक इट माय डिअर म्हणजे घे माझ्या प्रिय. टेक इट माय डिअर सेड द क्वीन. कीप इट सेफ म्हणजे घे माझ्या आवडत्या मुला. कोण म्हणाली? सेड द क्वीन. आणि कीप इट सेफ म्हणजे आणि तू सुरक्षित ठेव. आता बघा सुरुवातीपासून. देन सी मेड द लिटल प्रिन्स. नंतर ती लहान राजकुमाराला भेटली. ही सेड. तो म्हणाला. कोण म्हणाला? राजकुमार म्हणाला ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. काय? काय तेजस्वी सुंदर पंख आहे किंवा पीस आहे. टेक इट माय डिअर. घे माझ्या आवडत्या मुला किंवा राजकुमारा. सेड द क्वीन. कोण म्हणाली? राणी म्हणाली. आणि काय म्हणाली? कीप इट सेफ आणि तू सुरक्षित ठेव म्हणाली. असे कोण म्हणाली? राणी म्हणाली. समजलं? समजत आहे मुलांना? सांगा समजत आहे का? चला एकदा मी पुन्हा रिवाइज करतो. ठीक आहे. आता बघा सुरुवातीपासून मी संपूर्ण सांगत आहो. सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. आणि जे जे मी शब्द सांगत आहो ते तुम्हाला लिहायचं आहे आणि पाठांतर करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही शब्दार्थ पाठांतर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी समजणार का? नाही समजणार. आता लक्ष द्या. सुरुवातीपासून मी सांगत आहे. द गोल्डन फिदर. ठीक आहे. द गोल्डन फिदर म्हणजे काय? सोनेरी पंख किंवा पीस. ठीक आहे. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. एके दिवशी राणी तिच्या बगीच्यामध्ये काय करत होती? फिरत होती. काय करत होती? राणी फिरत होती. ठीक आहे. हा. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. तेव्हा तिला मोठा सुंदर सोनेरी पंख किंवा पीस सापडला. फाउंड म्हणजे सापडणे. हे बघा राणी आपल्या बगीच्यामध्ये फिरत आहे. दिसत आहे मुलांना? हा बघा सोनेरी पीस गोल्डन फिदर आणि ह्या राणीला सापडला. आता बघा या चित्रावरून पण तुम्हाला समजत असेल. बघा वन डे एके दिवशी द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन.
ही राणी बघा तिच्या बगीच्यामध्ये फिरत आहे. हा. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. आता बघा हा इथं ब्युटिफुल गोल्डन फिदर आहे. हा काय झाला त्या राणीला सापडला. आता बघा वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. म्हणजे एके दिवशी राणी तिच्या बगीचात चालत होती तेव्हा तिला एक मोठा सुंदर सोनेरी काय मिळाला, पंख मिळाला, पीस मिळाला. आता बघा हा लहान माणूस दिसत आहे सर्वांना. हा. देन शी मेट अ लिटल मॅन. नंतर ती एका लहान माणसाला भेटली. हा आहे लहान माणूस. ठीक आहे. ही सेड. तो म्हणाला. कोण म्हणाला? हा लहान माणूस म्हणाला. इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तू मला तो पंख किंवा तो पीस देशील, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड. तर मी काय देणार म्हणते लहान माणूस? 3 मोठे हिरे देणार म्हणते. सॉरी सेड द क्वीन. माफ करा. कोण म्हणाली? राणी म्हणाली. नंतर बघा ही आजी आहे. हा बघा तिच्या हातामध्ये एक हार आहे गळ्यात घालण्याचा. ठीक आहे. हा गळ्यात घालण्याचा मोत्यांचा हार आहे आजीच्या हातात. ठीक आहे. दिसत आहे. हा. आता बघा देन शी मेट अन ओल्ड वुमन. नंतर ती एका म्हाताऱ्या स्त्रीला भेटली. द ओल्ड वुमन सेड. म्हातारी स्त्री काय म्हणाली? इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तू मला तो पंख पीस देशील तर आय विल गिव्ह यू नेकलेस ऑफ 21 पेयर्स. म्हणजे जर तू मला तो पंख पीस देशील तर म्हातारी स्त्री काय म्हणाली? मी गळ्यात घालण्याच्या 21 मोत्यांचा तुम्हाला काय देणार म्हणते? हार देणार म्हणते. सॉरी सेड द क्वीन. माफ करा. कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता बघा त्यानंतर ती राजाला भेटली. हा राजा दिसत आहे सर्वांना. बघा देन शी मेट द किंग. नंतर ती राजाला भेटली. द किंग सेड. राजा म्हणाला इफ यू गिव्ह मी दॅट फिदर. जर तू मला तो पंख देशील तर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. तर राजा काय म्हणाला? जर तू मला तो पंख देशील तर मी 99 सोन्याचे काय देणार म्हणते? सिक्के देणार म्हणते. सॉरी सेड द क्वीन. माफ करा. कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता नंतर बघा ही राणी आहे आणि हा तिचा पुत्र आहे म्हणजे राजकुमार आहे. दिसत आहे सर्वांना. आता बघा देन शी मेट द लिटल प्रिन्स. नंतर ती लहान राजकुमाराला भेटली. ही सेड. तो म्हणाला. कोण म्हणाला? राजकुमार म्हणाला. ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. काय म्हणाला? राजकुमार काय म्हणाला? ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. किती तेजस्वी सुंदर पंख आहे. राणी काय म्हणाली? टेक इट माय डिअर. घे माझ्या मुला. घे माझ्या राजकुमारा. माझ्या आवडत्या राजकुमारा. सेड द क्वीन. राणी म्हणाली. आणि काय म्हणाली? कीप इट सेफ. म्हणजे घे माझ्या राजकुमार आणि हा पीस पंख सुरक्षित ठेव. अशी कोण म्हणाली? राणी म्हणाली. आता बघा सर्वांना समजलं? समजत आहे मुलांनो? हा. हे काय करायचं आता? जे काही मी शब्दार्थ सांगत आहे ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि तुम्हाला पाठांतर करायचे. ठीक आहे. हे शब्दार्थ लिहिले आहेत. दिसत आहे तुम्हाला? आता बघा द गोल्डन फिदर. ठीक आहे. द फिदर म्हणजे काय होते? पक्ष्याचे पीस. काय होते मुलांनो? फिदर म्हणजे पक्ष्याचे पीस. टेक अ वॉक म्हणजे फिरायला जाणे. राणी फिरायला गेली होती. हा लक्ष द्या. टेक अ वॉक म्हणजे फिरायला जाणे. ठीक आहे. फाउंड म्हणजे काय? फाउंड म्हणजे सापडणे. काय म्हणलो? फाउंड म्हणजे सापडणे. मीट म्हणजे काय मुलांनो? मीट म्हणजे भेटला, भेटली किंवा भेटले. राणी भेटली ना. कोणाकोणाला भेटली? लहान माणसाला भेटली, म्हाताऱ्या स्त्रीला मिळाली आणि कोणाला भेटली? ती राजाला भेटली आणि नंतर शेवटी आपल्या राजकुमाराला भेटली. ठीक आहे. पाचवा बघा डायमंड्स म्हणजे काय? तर हिरे. ठीक आहे.
6वा बघा, नेकलेस म्हणजे गळ्यातील हार. इयर्स म्हणजे काय तर मोती. ब्राईट म्हणजे काय, ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा चकचकीत. ठीक आहे. प्रिन्स म्हणजे काय होते मुलांनो, राजकुमार किंवा राजपुत्र. ठीक आहे. गोल्ड कॉइन्स म्हणजे सोन्याची नाणी किंवा सिक्के. ठीक आहे. आणि कीप इट सेफ म्हणजे ते सुरक्षित ठेव. शेवटी राणी काय म्हणाली आपल्या राजकुमाराला, कीप इट सेफ. घे माझ्या राजकुमाराने तू काय कर, हे सुरक्षित ठेव. हे सर्व शब्द तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहे. समजत आहे सर्वांना? घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. चला बघा, आजचं लेसन एवढंच. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला माझ्यापर्यंत कमेंट पोहोचवा. तुम्हाला कसा आहे वाटत आहे व्हिडिओ. आणि रोज अभ्यास करायचा. ठीक आहे. रोज अभ्यास करायचा, रोज शब्दार्थ पाठ करायचा आणि नियमितपणे आपले व्हिडिओ बघत राहायचे. ठीक आहे. चला, तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. नमस्कार.